नक्कीच फिल्डिंगसाठी इन्व्हाइट केला आहे चौदरपाडा संघाला. थँक्यू सो मच. योगेश भालेकर आलेले आहेत, त्यांना आपण सामनावीर देऊयात. यापूर्वीच्या सामन्याचे सामनावीर आपण पाहत आहोत. प्लेअर द मॅच 2 षटकांचा एक अतिशय इकॉनॉमिकल स्पेल त्यांचा आपल्याला पाहायला मिळाला. त्याच वेळेला बॅटिंग करताना महत्त्वपूर्ण धावा देखील त्यांच्या बॅटमन आलेल्या आहेत. आदरणीय मदन शेठ पाटील यांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते आपण सामनावीर द्यायचं योगेशला. वेल बोल योगेश, वेल प्लेट, अभिनंदन. विरेन स्पोर्ट्स भावाळे ब संघ या संघाचे पुरस्कर्ते अगदी आपण पाहिले तर आमचे हनुमान शेठ टेरे देखील आमच्या मंचावरती विराजमान आहेत. चौदरपाड्याचे यशस्वी उद्योजक आदरणीय प्रल्हाद शेठ पाटील यांचा देखील सन्मान आपण आपल्या मंचावरती पार पाडणार आहोत. विनंती आहे की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करा. आदरणीय प्रल्हाद शेठ पाटील यांचा सन्मान आपल्या मंचावरती आपण पार पाडणार आहोत. श्यामशेठ दळवी देवरुंग यांचा महाराष्ट्राचा बिंजोडचा बेताज बादशाह आणि श्रीतसर 3 फेळे परून देखील आपण पाहिलं तर सातत्यानं टॉपला राहिलेला बिंजोडचा बेताज बादशाह महाराष्ट्राचा डॉन लक्ष्या बैलाच्या नावानं ही स्पर्धा आपण पाहत आहोत. बिग शॉट लक्ष्या आणि सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. जय जोटिंग देव क्रिकेट संघ देवरुंग आणि श्यामशेठ दळवी बाळूजी पवार यांचा देखील सन्मान आपल्या मंचावरती आपण करणार आहोत. आदरणीय बाळू पवार दादांचा देखील सन्मान आपल्या मंचावरती आपण इकडे पार पाडतोय. चला लवकरात लवकर सामन्यास सुरुवात करायची. आयोजकांची सातत्याने सूचना आहे ते चिराग फाउंडेशन गोटेगर ब आणि चौदरपाडामध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. किंग आहे एक्झॅक्टली. अगदी आपण गाणं ऐकत आहोत. महाराष्ट्राचा डॉन बिग शॉट लक्ष्या देवरुंग भिवंडीची आन बान शान आणि श्यामशेठ दळवी अगदी यांच्या माध्यमातून आलेल्या तमाम लाडक्या क्रीडा रसिकांचं क्रिकेट प्रेमींचं क्रिकेटच्या या अभूतपूर्व सोहळ्यामध्ये मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. लक्ष्या चषक देवरुंग 2026 रजनी क्रिकेटची भव्य स्पर्धा आपण पाहत आहोत. मॅच नंबर 3 चौदरपाडा विरुद्ध चिराग फाउंडेशन गोठेगर ब. आणि अगदी आपण पाहिलं तर यंदाच्या 2026च्या प्रवाहामध्ये तब्बल 13 टू व्हीलर बाईक या स्पर्धेमध्ये आपण पाहत आहोत. आणि पुढील वर्षी या स्पर्धेमध्ये एक फार मोठी अनाउन्समेंट आम्ही आता करत आहोत. लक्ष्या चषक देवरुंग 2026च्या स्पर्धेमध्ये 13 बाईक तब्बल आपण पाहत आहोत. पण येणाऱ्या 2027च्या पर्वामध्ये या स्पर्धेमध्ये आपल्याला प्रथम आणि द्वितीय क्रमांकासाठी नुकतीच अगदी आपण पाहिलं तर बैलगाडा क्षेत्रातील मोठं नाव ज्यांनी आज या क्रिकेटच्या पर्वामध्ये देखील नक्कीच पाऊल टाकलेलं आहे, त्यांनी आम्हाला आताच सूचना केलेली आहे की पुढील 2027च्या पर्वामध्ये या स्पर्धेमध्ये थार गाडी देखील बक्षीस स्वरूपात असणार आहे. क्या बात, एकदा जोरदार टाळ्या श्यामशेठ दळवी आणि महाराष्ट्र किंग लक्ष्या बैलासाठी झाल्या पाहिजेत, कारण त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये नुकतंच त्याने आम्हाला माहिती दिली की या स्पर्धेमध्ये पुढील नवीन पर्वामध्ये 2027च्या 3ऱ्या पर्वामध्ये
थार गाडी देखील तब्बल तुम्हाला पाहायला मिळेल. फार मोठी अनाउन्समेंट आहे. खरं तर यंदाच्या या दुसऱ्या पर्वामध्ये आपण पाहत आहोत तब्बल 13 बाईक या स्पर्धेमध्ये. हे विशेष रूप या स्पर्धेचं मुख्य आकर्षण. आणि पुढील तिसऱ्या पर्वामध्ये 2027 जेव्हा नवीन वर्ष नवीन पर्व ही स्पर्धा घेऊन येईल, त्या तिसऱ्या पर्वामध्ये आपण या स्पर्धेमध्ये थार गाडी देखील तब्बल पाहणार आहोत. म्हणजे काय विशेष रूप असणार या स्पर्धेचं, क्या बात आहे. नेक्स्ट मॅच बोरशेती राया पण तयार. हिताडे मानकोली या पुढील लढती असतील. ऑनलाईन जर ते खेळाडू पाहत असतील तर ज्या प्रकारे आता या मॅचसाठी उशीर झाला तसं व्हायला नको, या गोष्टीची आपण काळजी घ्या. थँक्यू सो मच प्रथमेश ठाकूर सर. तर काही विशेष सहकार्य ज्यांचं लाभलंय, ज्यांनी मेहनत घेतली या स्पर्धेसाठी, पडद्यामागचे कलाकार ज्यांना म्हटलं जातं खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी, कबीर दलवी असतील, त्यानंतर अल्पेशजी केने असतील, संकेत पाटील असतील, ऋतिक गोडे असेल, त्यानंतर सूरज जाधव, कुणाल पाटील, समीर पाटील असेल, त्यानंतर रोहित दलवी, भावेश केने असेल, अभय पाटील असेल, ललेश पाटील, विशाल पाटील असेल, त्यानंतर ऋतिक पाटील आणि जय दलवी, सुनील रणधवी, रोहन पाटील, निवृत्ती पाटील, मनोज गोडे, सौरभ पाटील, त्यासोबत ओमकार गोडे, हरेशजी पाटील, जितूजी केने, संदेशजी केने, प्रणयजी गोडे, बंटी पाटील, समीर केने आणि आकाशजी दलवी या सर्व टीमने खऱ्या अर्थाने सहकार्य नोंदवलंय, मेहनत घेतली आहे, प्रत्येक गोष्ट नमूद केली आहे आयोजनामध्ये. अर्थातच श्यामशेठ दलवी यांची ही मोठी संकल्पना, लक्ष्य चषक देवरुंग 2026 ही स्पर्धा, आणि या स्पर्धेसाठी अनेक खेळाडूंनी तसेच त्यांच्या संपूर्ण जय झोटिंग देवरुंग संघ असेल, जय हिंद देवरुंग असेल, या सर्व खेळाडूंनी खूप मेहनत घेतली आहे आणि ही स्पर्धा आपल्या समोर पाहायला मिळते आहे. तर ओ टू प्रथमेश ठाकूर सर, थँक्यू सो मच. थँक्यू. आपण पाहत आहोत बॉल, आपण पाहत आहोत. ॲक्युरेसी फार महत्वाची. असा बॉलर तुमच्याकडे ॲक्युरेसी असणं फार गरजेचे, ते सातत्य, ती कन्सिस्टन्सी. आणि इथे मात्र आपण पाहतोय फलंदाजाला जरूर थोडी दुखापत झाली. ॲक्शन रिप्ले एक्झॅक्टली काय घडलं आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळेल. काही तांत्रिक अडचणी सध्या फेस कराव्या लागतात ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीला देखील. या तांत्रिक गोष्टी आहेत, यामध्ये कधीही बिघाड होऊ शकतो, याचा काही नेम नाही. पाणी हवे असेल तर लगेच घेऊन जा. आणि गोठेकर संघासाठी खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर सुवर्ण संधी आहे. बॅक टू बॅक 3 सिक्सर जर लगावले तर 2000, आणि बॅक टू बॅक 3 चौकारांसाठी आपण पाहिलं तर 1000 स्कायरा 11 या नावानं अनेक संघांना आपण पाहत असतो. आकाश पाटील यशस्वी पुरस्कर्ते शिरडोनचे. वाहन संघाला आपण पाहिलं स्कायरा 11 नावानं खेळताना. वाडेकर संघाला आपण पाहिलं बऱ्याचदा, पण ते पुरस्कर्ते आपण पाहतो आकाश पाटील शिरडोन यांच्या वतीनं पारितोषिक आलेले आहे. उमेशजी केने असतील, बाळा इकारे असतील, महेंद्र भवर असतील, विकी शेलार असतील, हे सर्व अंपायर्स आपण पाहतात या स्पर्धेमध्ये. ऑन साइडला हुक केलंय, शॉर्ट ऑफ लेन लवकर पिक केलंय आणि 4 धावा बुक देखील केल्यात. बॉलला मागे पाठवलंय बॅकवर्ड. यापूर्वी आला होता चौकार आणि त्याचं प्रत्युत्तर देत असताना महत्वपूर्ण फलंदाजाला माघारी धाडलंय. विकेटचं पतन, धक्का नंबर पहिला लागला बॅटिंग करत असताना. चिराग फाउंडेशन गोटेकर बला. तिच्या पाराला न फेऱ्या मारतो योगावाला, तिच्या पार. षटक क्रमांक पहिला आपण पाहत आहोत. प्रगती पथावरती असताना आदित्य गोलंदाजी मार्कवरती विकेट मिळाली आहे. आणि सध्या तरी या मॅच मध्ये आपण पाहत आहोत रोशन रामशेठ ठाकूर पुरस्कृत श्रीराम फाउंडेशन गोटेकर ब संघ थोडासा अडचणी दिसतोय, पण जोपर्यंत गणेश डिंगोरे आपण पाहत आहोत
होता तोपर्यंत धावसंख्या बनणं थोडं सोपं होतं, पण यावेळेस गणेश बाद झाला तरी धावा बनतील हे दाखवून देतोय. हा फटका 4 धावा मिळवून देतोय. चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर लॉंग लेग पलीकडे 4. मोठ्या संख्येने आपण पाहत आहोत लक्ष चिमण्या स्टँड मध्ये. प्रचंड प्रेम मिळालं या संपूर्ण स्पर्धेला या प्रेक्षकांचं आणि अगदी हायवे लगत असलेलं हे क्रीडांगण आपण पाहत आहात आणि त्या अनुषंगाने मोठ्या संख्येनं प्रेक्षक सातत्याने या स्पर्धेमध्ये जोडले जात आहेत. लक्ष ट्रॉफी देवरुंग सिनेमॅटिक अँगल सध्या तुम्हाला पाहायला मिळतं, सिनेमॅटिक व्ह्यू. आणि इथे पुन्हा एकदा प्रेक्षक सध्या स्क्रीनवरती पाहतात तुम्ही. जय जोटिंग देव स्टँड मध्ये मोठ्या संख्येनं प्रेक्षक, प्रत्येक स्टँड खचाखच भरलेला तुम्हाला पाहायला मिळेल. लक्ष ट्रॉफीचं वेड आज प्रत्येकाला या क्रीडांगणावरती खेचून आणतंय. ऑनलाईन प्रेक्षकांसाठी परभणी असेल, कारण ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून मास्टर कॅमेरा सिनेमॅटिक व्ह्यू तुम्हाला पाहायला मिळतोय. होणं तयार ओव्हर नंबर 2 आणि प्रतीक वाकडे गोलंदाजी मार्कवरती होतो तयार. यावेळेसचा बॉल ओव्हर द बॉलर सेट लॉफ केलाय. फटका मिस टायमिंग. बॉल हवेमध्ये डाऊन दी बॉल फिल्डर आणि एकच जल्लोष चौदर पाडकरांचा आपल्याला पाहायला मिळतोय. 1 मोर विकेट डाऊन लागणार धक्का दुसरा बॅटिंग करत असताना श्रीराम फाउंडेशन घोटेकर बला. बघा मॅनेजमेंट टीमची सूचना आलेली की नवीन बॅटर आपण लगेच तयार ठेवायचा आहे. प्लीज नवीन फलंदाज जो असेल त्याने लगेचच तयार राहायचं आहे. मॅनेजमेंट टीमची सूचना आलेली आणि सगळ्या खेळाडूंनी प्लेअर डगआउट मध्ये बसायचं. एकही खेळाडू डगआउटच्या बाहेर येता कामा नये, अन्यथा पॅनल्टीला तुम्हाला सामोरं जावं लागू शकतं. प्रत्येकाने डगआउट मध्ये बसून घ्या. तिकडे चेअर्स तुम्हाला उपलब्ध करून दिल्यात. बाजूच्यांनी जर घेतल्या असतील तर त्या चेअर पुन्हा डगआउट मध्ये रिटर्न ठेवून द्या. षटक क्रमांक 2 आपण पाहत आहोत. गोलंदाजी मार्कवरती प्रतीक वाकडे येतोय. पहिल्याच बॉलवरती विकेट त्याने मिळवले. टॉप ऑर्डरचे दोन्ही बॅटर सध्या तंबूच्या आष्ट्याला परतलेले आपल्याला पाहायला मिळतील. डगआउट मध्ये आराम फरमावता दोन्ही टॉप ऑर्डरचे फलंदाज आता जयंत आणि त्याच वेळेला प्रीतम जोशीवरती ही जबाबदारी आता वाढलेली धावा बनवण्याची. धावा बनवण्याच्या प्रक्रियेला सुरुवात लागेल. इथून 10 धावा. लोअर फुल टॉस ड्राईव्ह करायचा होता. चेंडू आणि बॅटचा हवा तसा संपर्क नाहीये. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये. आणि हे कॉमेंट्री बॉक्स आता तुम्ही पाहतात. स्वतंत्र असं समालोचन कक्ष, डीजे कक्ष तुम्हाला इथे पाहायला मिळेल. हे विशेष रूप आहे या संपूर्ण स्पर्धेचं. आपण पाहत आहोत भव्य व्यासपीठ. त्याच वेळेला आपण पाहत आहोत प्रेक्षकांसाठी स्टँड्स देखील इथे उपलब्ध आहेत. खोला टाकलाय जड मध्ये आपण पाहतोय. प्रॉपर यॉर्क लाईनचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. सिंगल इकडे प्राप्त केली जाते. हनुमान नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरपाडा संघ सध्या डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करतोय मॅच मध्ये. श्रीराम फाउंडेशन घोटेकर बला रोशन रामशेठ ठाकूर यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपण पाहत आहोत मैदानाच्या आतमध्ये. आणि दुसऱ्या बाजूला नक्षत्र एंटरप्राइजेस हनुमान चौदरपाडा संघ. जबरदस्त लढत टुडे नाईट अँड बिग फाईट. आजच्या रात्री ते सगळे दमदार महामुकाबले तुम्हाला क्रीडांगणावरती मध्ये पाहायला मिळतील. खोला टाकण्याचा प्रयत्न देखील करतोय. समोर धावसंख्येचा विचार केला तर सध्या टोटल 12 या आकड्यावरती धावफलक तुम्हाला पाहायला मिळत आहे.
षटक क्रमांक दुसरं प्रगती पथावर असताना बॉल तयार होतं पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. पुढे चेंडू यावेळेस स्लॉट मध्ये आला नाहीये. तैनात आहेत. चांगला जेल टिपलाय. चौदरपाडा अख्खा गाव कर्फ्यू लागलाय की काय, संपूर्ण गाव या क्रीडांगणावरती उपस्थित राहिलाय. विकेटचं पतन झाल्यानंतर एकच जल्लोष, तो टाळ्यांचा कडकडाट आपल्याला ऐकायला मिळतोय. बिग विकेट डाऊन, धक्का तिसरा. प्रत्येक अड्ड्यात बिंदोड राई लक्षा देवरुंगवाला. महाराष्ट्रात शामशेट दलवी नाव लागलंय गाजाया. आमचा लक्षात 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 किंगाई रे देवरुंगी. क्या बात आहे. लक्ष किंग आहे देवरुंग भिवंडीवाला. बिंजोडचं मैदान असो किंवा रितसर 3 फेरे पळणं असो, प्रत्येक ठिकाणी खरं तर लक्ष बैलानं आपल्या मालकाचं नाव केले. यावेळेस देखील आपण पाहत आहोत मागे चेंडू आला जरूर होता, पण तत्पूर्वी एका धावेचा अवधी होता. फलंदाजाने ती एक धाव एकवटली. षटक क्रमांक दुसऱ्या दरम्यान कंप्लीट झाला. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर. 13 for 3. 13 धावा 3 गणाच्या मोबदल्यामध्ये बॅटिंग करत असताना टीम श्रीराम फाउंडेशन गोठे गर्भ. मान्यवरांनी भरलेलं हे व्यासपीठ तुम्ही पाहत आहात. अगदी मान्यवरांची मांदियाळी या रंगमंचावरती आपण पाहतात, या व्यासपीठावरती आपण पाहतात. आणि आलेल्या तमाम लाडक्या मान्यवरांचं शामशेठ दळवी यांच्या वतीनं लक्षा चषक देवरुंग 2026 या दुसऱ्या नाईटमध्ये मनपूर्वक आणि सहर्ष हार्दिक स्वागत. गोलंदाजी मार्कवरती आता तिसऱ्या षटकाची जबाबदारी गोलंदाज आदित्य वाकडेवरती सोपवली गेली आहे. पहिल्या स्पेलमध्ये आपण त्याला पाहिलं, ज्यानं 10 धावा खर्च करत असताना महत्वपूर्ण एक फलंदाज बाद केला होता. आणि खर तर मोठा मासा गाळाला सापडला होता. सर्वात मोठी विकेट या मॅचची तिथे मिळवली गोलंदाज आदित्य वाकडेनं. आणि त्याला आता पुन्हा एकदा इन्व्हाइट केलं गेलंय बॉलिंग मार्कमध्ये सेकंड स्पेलमध्ये. भारत तयार. फिल्डिंग मध्ये थोडंसं परिवर्तन आपल्याला पाहायला मिळतात, बदल केले जातात गोलंदाजाच्या माध्यमातून. 13 ला 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर सध्या श्रीराम फाउंडेशन गोटेकर ब संघ अडचणीत सापडला. तारणहार कोण राहील या संघाचा ते पाहायचंय. सेकंड स्पेल, फर्स्ट बॉल, विकेट मिळू शकते. सॉफ्ट डिसमिसल. स्वतः फॉलो थ्रू मध्ये धावत असताना झेल टिपलाय. कॉट अँड बोल्ड. 1 मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक 4. चले जाऊचा नारा. प्रत्येक अड्ड्यात ऍक्शन रिप्ले स्क्वेअर अँगलने आपण पाहिला. अगदी फार वेगानं चेंडू बॉडी लाईन वर याला पुन्हा एकदा पाहूया आपण स्क्वेअर अँगलने ऍक्शन रिप्ले. नीरज आमच्या सोबत कंट्रोल रूम मध्ये सध्या. पडल्यानंतर फार मागे होते, पॉपिंग क्रीज मध्ये फार डीप उभे होते बॅटर आणि ब्लाइंड स्ट्रोक ऑफर केला. चेंडूवरती नजर नव्हती आणि फायदा उचलला आदित्यनं. विकेटचा रकाना भरतोय सध्या. पहिल्या स्पेलमध्ये देखील तो आला होता, विकेटचा रकाना भरून गेला होता आणि या स्पेलमध्ये देखील तो येतोय. त्याच्या खात्यामध्ये 1 विकेट आपल्याला पाहायला मिळते. 2 धटके दिलेत आदित्यनं आतापर्यंत आणि धक्का क्रमांक या डावातील 4था लागला. बॅटिंग करत असताना श्रीराम फाउंडेशन गोठेकर बला अडचणीत आहे. संघ अडचणीत आहे पूर्णपणे. मोठं नाव आहे गोठेकर म्हणलं तरी सातत्यानं या टेनिस बॉल क्रिकेटच्या पट्टावरती त्यांच्या नावाचा दबदबा त्यांनी उमटवला होता. पण नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरपाडा हम किसी से कम नाही दाखवत असताना आणखीन एक चांगला बॉल आपण पाहतो. इट्स अ परफ्यूम डिलिव्हरी, नॅस्टी बाउन्सर. कोंडेगावचे अगदी आपण पाहिले तर आदरणीय गणेशजी गायकर, जितूजी गायकर
या संघाचे पुरस्कर्ते यांचं देखील आपल्या या मंचावरती आगमन झालंय. मोस्ट वेलकम श्यामशेठ दळवी आणि जितूजी केने यांचं देखील आगमन झालंय. मोस्ट वेलकम स्वागत आहे आपलं. यावेळेस देखील कही पण निगाय कही पण निशाणा, काही केल्या धावांची गती वाढत नाहीये, धावा बनवू देत नाहीयेत गोलंदाज. काय अफलातून गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अचूक टप्पा आणि भेदक मारा ज्याला म्हटलं जातं. अटॅक इज अ बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स. जर तुम्हाला वाचायचं तर त्याकरिता अटॅक तुम्हाला करावं लागेल आणि सध्याच्या घडीला अटॅकिंग इंटेंट गोलंदाजी करत असताना आपण पाहत आहोत गोलंदाज आदित्य वाकडेला. पहिल्या स्पेलमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा फक्त आणि फक्त खर्च केला. एक महत्त्वपूर्ण विकेट त्याच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. सेकंड स्पेलमध्ये आला 3 बॉल. त्यानं आतापर्यंत या सेकंड स्पेलमध्ये हाताळले. थर्ड ओव्हरमध्ये फक्त एक धाव खर्च करत असताना महत्त्वपूर्ण एक विकेट त्याच्या खात्यात. यावेळेसचा बॉल ऑन साईडला पूल करण्याचा प्रयत्न. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. स्क्वॉरिश मिड विकेट तैनात आहे. सिंगल वरती समाधान मानावं लागतंय. एकेका धावेसाठी अक्षरशः आता झगडावं लागतंय, तरसावं लागतंय. संघर्ष प्रत्येकी धावेसाठी मैदानामध्ये करावा लागतोय. श्रीराम फाउंडेशन गोटेघर बला रोशन रामशेठ ठाकूर यांनी पुरस्कृत केलेला संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. श्रीराम फाउंडेशन गोटेघर ब अडचणी त्या. ओ वेगवान वॉट अ बॉल, ड्रीम डिलिव्हरी. अगदी एखाद्या गोलंदाजानं रात्री स्वप्नात झोपताना असा चेंडू हाताळताना पाहावं, त्या प्रकारचा चेंडू सध्या मैदानाच्या आतमध्ये हाताळला गेला. ड्रीम डिलिव्हरी फॉर द बॉलर. आदित्य वाकडे काय गोलंदाजी करतो. ऍक्शन रिप्ले पहा. काय बॉल आपल्याला पाहायला मिळाला. अॅक्युरेट लाईन, अचूक आणि भेदक गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. अटॅकिंग बाणा, एक धोरण उराशी बाळगलंय. त्याला माहिती आपल्याला त्या इंटेंड गोलंदाजी करायची आणि जबरदस्त क्रिकेट मैदानामध्ये आणखीन एक खोला टाकलाय. थेट बुंदा. जबरदस्त गोलंदाजी आवडली असेल आदित्यची तर टाळ्या वाजवायला हरकत नाहीये. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आदित्यसाठी. काय अफलातून गोलंदाजी सेकंड स्पेलमध्ये त्याने दाखवली आहे. पहिल्या स्पेलमध्ये 10 धावा खर्च केल्या आणि सेकंड स्पेलमध्ये फक्त आणि फक्त 2 धावांचा सर्वाधिक इकॉनॉमिकल षटक हातात असताना विकेटचा रकाना त्याने भरलाय. 3 षटकांचा केस संपन्न आणि 3 षटकांच्या वाजवी खेळाच्या समाप्तीनंतर 15 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीम गोटेगर्भ. तीन षटकांचा खेळ संपन्न झाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 15 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये बॅटिंग करत असताना टीम श्रीराम फाउंडेशन गोटेघर बल आपण पाहत आहोत. लाल रंग धोक्याचा घंटा जरूर वाजवत होता पण पूर्णपणे शांत केले प्रत्येकी फलंदाजाला. बॉलिंग मार्कवरती आता षटक क्रमांक 4 आणि ती जबाबदारी सोपवली आहे रोशन भंडारी. येतोय गोलंदाजी मार्कवरती. जेव्हा समर्थक तुमच्या पाठीशी इतक्या मोठ्या संख्येने असतात ना तर तेव्हा खेळाडूंचा आत्मविश्वास काही वेगळाच असतो आणि मोठ्या आत्मविश्वासाने सध्या मैदानाच्या आतमध्ये चौदरपाडा संघाला आपण पाहत आहोत. दूर ठेवला यावेळेस अवे फ्रॉम द बॉडी. व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन. पंच इशारा करतात. या डावातील पहिली एक्स्ट्रा रन खर्च केली आहे. गोलंदाज रोशन भंडारेने यापूर्वी 3 षटकांमध्ये ज्या 2 विकल्पांचा वापर केला गेला त्यांनी कोणती एक्स्ट्रा खर्च केली नाही. अगदी आपण पाहिलं तर या मंचावरती आपण पाहत आहोत शाहीर रवींद्रजी भंडारी, माजी सरपंच चौदरपाडा, आदरणीय प्रभाकरजी भंडारी असतील, कैलासजी वाकडे असतील, रोहिदासजी कोळी असतील, ज्ञानेश्वरजी भंडारी आणि सदाशिवजी भंडारी या सर्व लाडक्या मान्यवरांचं या स्पर्धेच्या वतीनं करूया मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. पायांचा वापर बॉल अडवण्यासाठी केलाय. काय घडलं एक्झॅक्टली? कॉलिंग चुकले. येस नो वेट. 3 गोष्टींचा अभाव आपल्याला पाहायला मिळाला आणि दोन्ही गाड्या एका ट्रॅकवरती आल्या म्हणजे ऍक्सिडेंट तर होणारच. विकेटचं बटन दुर्दैवीरित्या धावचीच्या स्वरूपात फलंदाज होतोय बाद.
जबरदस्त संगीत आपण ऐकत आहात. आमचा लक्षात तो किंग हायर देवरुंग भिवंडीवाला. आज अगदी आपण पाहिलं तर अखंड महाराष्ट्रभर रितसर 3 फेरे पळायचे असू द्या किंवा बिंजोडचं मैदान असू द्या, प्रत्येक अड्ड्यात उडवल्या जन गुल्लाल भडक. बिग शॉट लक्षा बैलाचं संगीत तुम्ही ऐकत आहात. हलक्या हाताने डिफेन्सिव्ह अप्रोच आपल्याला पाहायला मिळाला. आता इथून कुठेतरी पार्टनरशिप बिल्डअप होणं फार गरजेचं आहे आणि त्याकरिता हा संयमी आणि शांत पवित्र आजमावलाय. फलंदाजाने देखील सॉफ्टवेअरने पुश केलं आणि सिंगल प्राप्त केली गेली. धावफलक आता 19 आकड्यावरती. 90 लॉस ऑफ 5 विकेट. सिनेमॅटिक व्ह्यू सध्या आपण पाहतात. हा मास्टर कॅमेरा, हा अँगल सध्या आमचे ऑफिशियल कॅमेरामॅन कव्हर करतात. वेदांत आपण पाहतो. त्याच वेळेला या संपूर्ण स्पर्धेमध्ये आमची संपूर्ण ग्रामीण टेनिस क्रिकेटची टीम, नीरज असेल, सुजल भोईर, वेदांत, तेजस, सौरभला आपण पाहतो, राज जोशी आणि साहिल भोईरला आपण पाहत आहोत. ऑन साइडला हवेमध्ये बॉल, टीप मध्ये प्रोटेक्शन आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला टिपला झेल आणि काम तमाम. आणखीन एक फलंदाज फेल. तू चल में आया. पत्त्यांचा बंगला जशी काही हवा लागावी आणि कोसळावा त्या प्रकारे हा डाव पूर्णपणे कोसळलाय. श्रीराम फाउंडेशन गोठेकर बॅक टू बॅक. तू चल में आया ही स्थिती मैदानामध्ये. धक्का क्रमांक 6. येस, फटका ऑफर केल्याच्या नंतर, शॉट ऑफर केल्याच्या नंतर ते रिॲक्शन एक्सप्रेशन अँगलनं आमच्या कॅमेरामॅननं कैद केली. बॅटरची रिॲक्शन आपण पाहूया. त्याने एक्झॅक्टली काय रिॲक्शन केली फटका खेळल्याच्या नंतर. स्पष्ट त्याच्या चेहऱ्यावरती दिसत होतं की येस, त्याला माहीत होता फटका खेळल्याच्या नंतर की त्याने त्याची विकेट गमावली आहे. अँड आफ्टर दॅट क्लॅपिंग सेलिब्रेशन विकेट किपरनं केलं. टाळ्या जरूर वाजवल्या त्या क्षेत्ररक्षकासाठी. या ओव्हरमधली दुसरी विकेट आहे. एक सांघिक यश मिळालंय रनआउटच्या स्वरूपात आणि आता झेलबाच्या स्वरूपात आणखीन एक फलंदाज तंबूच्या आश्रयाला. अर्ध्याहून जास्त संघ सध्या बाद होऊन तंबूमध्ये आराम फरमावतोय. 6 गडी बाद, 19 धावा धावपटलावर. डाव पहिला सुरू आहे आणि पूर्वार्धामध्ये ज्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली, फार अफलातून, लाजवाब, अलौकिक, अचूक, भेदक, आक्रमक गोलंदाजी. पण इथे अतिरिक्त धाव, एक्स्ट्रा रन खर्च केले जाते. नेक्स्ट मॅच बोरशेती राया. रिव्ह्यूची मागणी केली गेली आहे. फिल्डिंग टीमने चॅलेंज केलंय. अंपायरने सांगितलं इट्स अ वॉलेट डिलिव्हरी, बट फिल्डिंग टीमने चॅलेंज केलंय पंचांच्या डिसिजनला. कंट्रोल रूममध्ये तिसरे पंच आम्हाला जोडले जातील आणि चेक केले जाईल एक्झॅक्टली काय घडले. ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीची मदत घेतली जाते. बिग शॉट लक्ष्या. महाराष्ट्राला ज्या बैलानं वेड लावलंय, श्यामशेठ दळवी यांचा लाडका, महाराष्ट्राचा लाडका, वेगाचा बेताज बादशाह लक्ष्या. आणि त्या बैलाच्या नावानं ही संपूर्ण स्पर्धा आपण पाहत आहोत. लक्ष्या ट्रॉफी देवरुंग. चेक केले जात आहे आमच्या कंट्रोल रूम मध्ये. अब होगा दूध का दूध और पानी का पानी. येस, इट्स अ वाईट बॉल. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. कंट्रोल रूम मधून तिसऱ्या पंचांचा निर्णय आला. इट्स अ वाईट बॉल. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. आणि आता या डाबामध्ये लक्षात ठेवा, नक्षत्र एंट्री पाहिजे. जनुमा क्रिकेट संघ चौदरपाडा. आपल्याला पुन्हा रिव्ह्यू मिळणार नाही. रिव्ह्यू आपण गमावलेला आहे. 2 रिव्ह्यू आहेत. येस, मग एक रिव्ह्यू आपण गमावला, त्यामुळे एक रिव्ह्यू पेंडिंग असेल. 3.3 षटकांच्या समाप्ती अखेरीस 20 धाबा. पंचांचा निर्णय अगदी योग्य ठरला. ऑनफिल्ड अंपायरने जो डिसिजन घेतला, समोर पुढ्यातून बाहेर काढला. यावेळेचा अप्रतिम चेंडू आपण पाहत आहोत. हाच चेंडू यापूर्वी देखील हाताळायचा होता गोलंदाजाला. आता बॅटिंग टीमने चॅलेंज केलंय. अंपायरने सांगितलं इट्स अ वॉलेट डिलिव्हरी, पण आता नॉन स्ट्रायकर एंडवरचे बॅटर थोडे कॉन्फिडंट दिसतात आणि आता चेक केलं जाईल कंट्रोल रूम मध्ये. तिसऱ्या पंचांना मला वाटतं कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन मुक्काम ठोकावा लागेल. आता प्रत्येक अँगलनं आता चेक केले जाईल. महत्वपूर्ण निर्णय आहे कारण धावना धावी ते महत्वाचे. रिव्ह्यू अनसक्सेसफुल.
इट्स अ वॉलेट डिलिव्हरी. चेंडू ग्राह्य धरला जाईल. फेअर डिलिव्हरी. 2 वेळेस मागील 2 बॉलवरती रिव्ह्यू घेतला गेला आणि दोन्ही अनसक्सेसफुल ठरलेत. गोलंदाजाने चॅलेंज केलं होतं यापूर्वी. व्हाईट बॉल जो पंचांनी दिला होता त्याने सांगितलं ही फेअर डिलिव्हरी पण नाही. कंट्रोल रूम मधून व्हाईट बॉलचा इशारा आणि आता यावेळेस बॅटरने चॅलेंज केलं की व्हाईट बॉल आहे पण कंट्रोल रूम मधून सांगितलं तिसऱ्या पंचांनी इट्स अ वॉलेट डिलिव्हरी. मिस टायमिंग. बॉल अवे मध्ये अंडर प्रेशर. विकेट गमावेल का? कॅच केले ड्रॉप. रनआउटची संधी होती नॉस्ट्रायकर एंडवरती ती देखील गमावली कारण लक्ष नव्हतं. कॅच सुटलेली आहे. कॅच ड्रॉप केला गेला इथे. कॅचेस विन द मॅचेस. फिल्डर तिथे रामा होते. कॅचेस विन द मॅचेस. 264 धावा रोहित शर्माने असाच कुठल्या नव्हत्या. 4 वरती तिसारा परेराने देखील त्याचा झेल ड्रॉप केला होता. सुटलेल्या कॅचेस नेहमी महागड्या ठरतात. हे कित्येक वेळा आपण या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती पाहिलेलं आहे. 3.5 षटकांचा खेळ संपन्न झाला. 21-6. अतिशय विकट परिस्थिती सध्याच्या घडीला श्रीराम फाउंडेशन गोटेकर बची आहे. बनवाव्या लागतील धावा. बनवाव्या लागतील पण नाही. इथे गोलंदाज सहमत नाहीये. धावा बनवू देणार नाही ते देखील सांगतायत. आणखीन एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतो. वॉलेट डिलिव्हरी. डॉट बॉलची समाप्ती. अफलातून गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. वॉट बॉलिंग. पुढ्यातून बाहेर काढलाय. लाजवाब चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. काय तो टप्पा काय तो स्विंग सगळं ओके मध्ये एकदम. 4 षटकांचा खेळ संपला आणि 4 षटकांच्या वाजवी खेळाच्या समाप्तीनंतर 21 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये श्रीराम फाउंडेशन गोटेकर ब. नंतर 21-6 सध्या आपण पाहत आहोत. आपण आहात लक्ष्य चषक देवरुंग 2026 पर्व दुसरं नाईट क्रिकेट ची धम्माल स्पर्धा आणि कमाल आयोजन. नीटनेटकं आणि फार सुंदर आयोजन. तितकं चांगलं संपूर्ण नियोजन या स्पर्धेचं आपण पाहत आहोत. कोणत्याही क्षणी चेंडू फुटला भिजला खराब झाला हरवला तर त्या जागी कंपल्सरी नवीन बॉल असेल. तो डावातील पहिला असू दे चेंडू किंवा शेवटचा कंपल्सरी हा नवीन बॉलच दिला जाईल. 70-70 बॉल या स्पर्धेमध्ये आपण पाहत आहोत. लगातो सिक्सर ही टॅगलाईन आहे त्यांची. बॉलची मागणी केली जाते. नवीन बॉल दिला जाईल. चॉईस बॉल नसेल लक्षात ठेवा. जो बॉल इथून मॅनेजमेंट टीम तुम्हाला पुरवेल त्या बॉल सहित तुम्हाला कंपल्सरी खेळावं लागेल विदाउट एनी आर्ग्युमेंट. नीरज सध्या स्माइल करतात. राजा जोशी व्हॅलेंटाईन वीक अजून संपलेलं नाहीये. 21-6 4 षटकांच्या समाप्तीनंतर श्रीराम फाउंडेशन गोटेकर ब. स्वागत आहे पुन्हा एकदा तमाम लाडक्या क्रीडा रसिकांचं. लक्ष्य चषक देवरुंग श्यामशेठ दळवी आणि जे जोटिंग देव क्रिकेट संघ देवरुंग यांच्या वतीनं क्रिकेटचा अभूतपूर्व सोहळा आपण अनुभवत आहात. अगदी आपण पाहिलं तर जरा वेळ जास्त जातो. प्लीज सराव करण्याचा प्रयत्न केला पण बॉल आता मैदानाच्या बाहेर गेलाय. प्रेक्षकांना विनंती आहे तो अवेलेबल करून द्या. थँक्यू सो मच. बॉलिंग मार्क वरती आता विजय तरे येतात. मॅजिकल विजू जादुई गोलंदाजी करण्यासाठी ओळखले जातात. विकेट हॅट्रिक साठी 3000 विकी स्पोर्ट्स चौधरपाडा. विजय मॅजिकल विजू साठी विकेट हॅट्रिक साठी आपण पाहिलं तर 3000 रुपयांचं पारितोषिक विकी स्पोर्ट्स चौधरपाडा. विजय तरे बॉलिंग मार्कवर. लास्ट ओव्हर जबाबदारी. पहिला बॉल ऑन साइडला बॉटम हँडचा वापर केलाय. वळवला मनगटी साह्यानं डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला सिंगल प्राप्त केली जाईल. एका धाब्याने नक्षत्र एंट्री पाहिजे. जनमान चौधरपाडा संघाचं काही नुकसान होणार नाही पण कुठे ना कुठे प्रत्येक धाव दिलासा देऊन जाईल. श्रीराम फाउंडेशन गोटेकर बला एक धाव लढण्याची क्षमता जरूर देऊन जाईल दुसऱ्या डाबामध्ये. पण फायटिंग टोटल ॲटलिस्ट तुम्हाला उभी करावी लागेल. जर फायटिंग टोटल मी म्हणेन या ओव्हरमध्ये कुठे ना कुठे 15 ते 18 धाबांची जर वसुली केली तर जाऊन कुठे एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळू शकते. कारण यापूर्वीच्या सामन्यामध्ये 41 धाबांचं संरक्षण केलंय. वीरेन स्पोर्ट्स बावाळी बन हनुमान शेठ तरे यांनी पुरस्कृत केलेला संघ होता. ऑन साइडला फटका फसलाय. फिल्डर डाऊन दी बॉल. सेकंड अटेम्प्ट मध्ये कॅच कंप्लीट.
फर्स्ट ऍक्शन मध्ये कॅच कंप्लीट झाला नव्हता, बट सेकंड अटेम्प्ट मध्ये हा झेल संपादित करत असताना आणखीन एका फलंदाजाला रस्ता दाखवलाय तंबूचा. 1 more wicket down. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मनीष लहाने दाखल होतोय ॲट नंबर 9. 9व्या क्रमांकाच्या फलंदाजाला मैदानावरती यावं लागतं, त्याचं कारण की 7 विकेट. ऍक्शन रिप्ले आपण पाहूया. मॅजिकल विजू असंच म्हटलं जात नाही, जादुई गोलंदाजी करण्यासाठी तो देखील ओळखला जातो आणि तिथे डीप मध्ये फिल्डर ज्याने सेकंड अटेम्प्ट मध्ये कॅच कंप्लीट केलाय विकी भंडारीला आपण तिकडे पाहिलं. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये कॅच कंप्लीट झाली नव्हती, बट सेकंड अटेम्प्ट मध्ये हा झेल संपादित करत असताना त्याला आपण पाहिलं. बॉलर्स बॅक समोर खेळला गेलाय, फटका डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, लॉंग ऑफला फायदा उचलला, फिल्डर फंबल झाले त्याचा. अगदी आपण पाहिलं तर एलकुंदेचे बादशाह ग्रुपचे आमचे पैलवान संतोष शेठ धोंडळ, धनंजय धोंडळ यांच्या देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा त्या संपूर्ण स्पर्धेला. स्वागत आपलं देखील, ते देखील ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ऑनलाईन जोडले गेलेले आहेत. पैलवान संतोष शेठ धोंडळ आणि धनंजय धोंडळ यांचं स्वागत करूया स्पर्धेच्या वतीनं आपण. बादशाह ग्रुप एलकुंदे 7 विकेट गमावलेले आहेत सध्या, पूर्णपणे डॉमिनेटिंग अप्रोच हनुमान क्रिकेट संघ नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरपाडाचा आपण पाहत आहोत. पुढचा बॉल ऑन साइडला बिग हिट करण्याचा प्रयत्न केलाय, बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक तिथे होते, त्यांच्या आवाक्याच्या बाहेर मस्तकावरती मिळाली दस्तक आणि चेंडू निघालाय सीमारेषा पार, ठोकलाय संजीवनी देणारा षटकार. कॅप्टन ऑफ भोशेती आणि RCC राया ऍक्शन रिप्ले आपण पाहूया. ज्या प्रकारचा हा स्ट्रोक एक्झिक्यूट केला स्क्वेअर अँगलने, इंटरेस्टिंग असेल पाहणं. स्लॉट मध्ये होता, अगदी बॅटच्या रडार मध्ये आला आणि त्यानंतर कॅमेरा वर्क बघा, बॉल वरती देखील ब्रँड दाखवला गेला तुम्हाला. इतकं सुंदर कॅमेरा वर्क आपण पाहतो. RCC राया आणि बोरशेती कर्णधार दोन्ही आलेले आहेत. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस देखील इकडे कंप्लीट करणार आहोत. षटकार आलाय, धावसंख्या 30. हो, यावेळेला यष्टांच हवेत, त्रिफळाचित. इफ यू विल मिस, आय एम नॉट गॉना मिस, आय विल डेफिनेटली हिट. यष्ट उद्ध्वस्त, फर्निचर डिस्ट्रॉइड. विकेटचं बटन, षटकाराचं उत्तर, क्विक रिप्लाय, इज गॉन. धक्का लागला बॅटिंग करत असताना, 8व्या क्रमांकाचा धक्का आपण पाहत आहोत. क्लीन बोल्ड ऑफ स्टंप उखडला गेला, जबरदस्त चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. क्लीन बोल्ड यष्टा उद्ध्वस्त केला गेला. प्रत्येक अँगलनं ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती पेश केला जातोय. ग्रामीण टेनिस क्रिकेट ही खासियत राहिल्या वाहिनीची. तेजस भोईर मानेरे शून्यातून खर तर त्याने सुरुवात केली वाहिनीची आणि आज 1,15,000 अधिक सबस्क्रायबर्स, सिल्वर प्ले बटन सहित वाहिनी सध्या कार्य करते. हॅट्स ऑफ टू यू गाईज, ग्रेट वर्क. आदरणीय अरुणजी केने साहेबांचं नुकतंच आपल्या या मंचावरती आगमन झालंय. वेलकम टू दी VIP डाईस. या आपलं मनपूर्वक स्वागत. श्यामशेठ ढळवे आणि लक्ष ट्रॉफीच्या वतीनं. ऑन साइडला बिग हिट करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग, बॉल हवेमध्ये, स्क्वेअर लेगला. फर्स्ट ऍक्शन मध्ये यावेळेस झेल संपादित केला फिल्डर डीप मध्ये. विकी भंडारीला आपण पाहत आहोत
आणि अगदी आपण पाहिलं तर लास्ट बॉलवरती देखील मॅजिकल विजून जाता जाता विकेट संपादित केली. डाव संपला पहिला 5 षटकांच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 30 धावा धावपटलावरती आपण पाहिल्या आणि 31 धावांचं मापक असं लक्ष उभं केलंय श्रीराम फाउंडेशन गोटेकर बन नक्षत्र एंटरप्राइजेस जनमान सौदरपाडा समोर. दुसऱ्या डावाला काही क्षणात सुरुवात होईल. तत्पूर्वी टॉसची प्रक्रिया आपण दरम्यान पूर्ण करणार आहोत. बोरशेती विरुद्ध RCC रायामध्ये नेक्स्ट मॅच. आदरणीय रवी भंडारी साहेबांना विनंती असेल की आपण या. शाहीर आदरणीय रवी भंडारी साहेब माजी सरपंचांना विनंती असेल की आपण याचा शुभास्ते टॉसची प्रक्रिया ते पूर्ण केली जाईल. RCC राया संघ कर्णधार कॉल करतील. हेड्स इज द कॉल अँड टॉस करतो आपण. येस हेड्स इट इज. येस हेड्स कॉल आणि टेल्स आलेला आहे. साहेबांचा आभार. आपण पुन्हा मंचावरती विराजमान होऊ शकता. टॉस जिंकलाय बोरशेती संघ. अगदी आपण पाहिलं तर चांगले प्रदर्शन सातत्याने केले. कित्येक पर्व तुमच्या सुरू पण यंदाच्या पर्वामध्ये सॅटिस्फाईड आहात का टीम परफॉर्मन्स बाबत? हो नक्कीच. टीम चांगला परफॉर्मन्स करते आणि त्यामुळे खेळायला मजा येईल. आज या स्पर्धेमध्ये रेग्युलर संघ पूर्णतः उपस्थित आहे का, हा पहिला प्रश्न असेल. हो नक्कीच. एवढी चांगली टुर्नामेंट आहे तर पूर्ण टीमनी आम्ही देखील खेळण्याचा प्रयत्न करणार आहे. मुख्य प्रवेशद्वारातून जेव्हा आपण आत आलात स्पर्धेचं नियोजन पाहिलं, जेव्हा फॉर्म आपण पाहिला स्पर्धेत तब्बल 13 बाईक या स्पर्धेमध्ये इंट्रोड्यूस केल्या गेल्या, काय वाटलं स्पर्धेचं विशेष रूप पाहून? नक्कीच ही स्पर्धा मला वाटतं आधी 1 महिना आधी लॉन्च झाला होता पॅम्पलेट वगैरे आणि आकेशचा देखील अर्जुनशी कॉन्टॅक्ट होता की ही टुर्नामेंट खरोखर आयोजकांनी खरंच खूप सुंदर केले आणि ग्राउंडची आखणी देखील आउटफील्ड वगैरे दरवर्षी ते कॉन्क्रीटची विकेट असते, यंदा त्यांनी मातीचे विकेट बनवले. खेळायला खरंच खूप मजा आली आणि आयोजकांचे आभार मानेल की त्यांनी आम्हाला खेळायला संधी दिली. भरपूर शुभेच्छा तुम्हाला मॅचसाठी असतील. टॉस इम्पॉर्टंट होतं, टॉस गमावलेला आहे. जिंकला असता तर काय डिसिजन घेतला असता, काय ठरवलं होतं? समोरच्या संघाने बॅटिंग घेतली आहे, आम्ही फिल्डिंगच करणार होतो. मनासारखं होतंय. संपूर्ण RCC राया संघ उपस्थित आहे का? कारण यंदाच्या पर्वामध्ये या भिवंडी बेल्टमध्ये चांगलं प्रदर्शन राया संघाचं देखील राहिलंय. हो नक्की चांगलं झालंय. स्पर्धेबाबत काय सांगाल? चांगलं आयोजन केलं आहे न, खेळायची संधी दिली. आभार. भरपूर शुभेच्छा. जास्त बोलत नाही ते, पण चांगलं परफॉर्मन्स दाखवतील त्यामध्ये ते मात्र शंका नाहीये. टॉस बॉक्समधून माहिती येते टॉस जिंकलेला आहे बोरशेती संघाने आणि प्रथम बॅटिंगचा धाडसी निर्णय घेतलेला आहे. तुम्ही पाहत आहात लक्षा चषक देवरुंग 2026 हे दमदार आणि दिमागदार पर्व. काही क्षणातच लाईव्ह ॲक्शनला सुरुवात होईल. स्टे ट्यून विथ ग्रामीण टेनिस क्रिकेट. जाऊया इथून थेट कॉमेंट्री बॉक्समध्ये सांगोड्याचे नामवंत आणि लोकप्रिय समालोचक ओमी सुतारांच्याकडे आपण वळणार आहोत, पण तत्पूर्वी काही विशेष सन्मान आपण आपल्या मंचावरती पूर्ण करून घेणार आहोत. अगदी आलेल्या सर्व मान्यवरांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या वतीनं आपण पूर्ण करतोय. या आपल्या मुख्य मंचावरती आपण आलेल्या मान्यवरांचा सन्मान पार पाडूयात. आदरणीय रवी भंडारी साहेबांचा सन्मान आपल्या मंचावरती आपण पार पाडणार आहोत. अरुणजी केणे दादांना विनंती असेल की आपण आपल्या शुभास्ते आपण हा सन्मान पार पाडायचा आहे. शाहीर आदरणीय रवींद्रजी भंडारी माजी सरपंच चौदरपाडा यांचा सन्मान आपण आपल्या मंचावरती पार पाडत आहोत. आदरणीय सुखदेवजी भोईर कोंढेरी साहेबांना देखील विनंती असेल की आपण देखील यायच्या मंचावरती आपल्या सन्मानाचा स्वीकार आपण करायचा आहे. प्रथमतः आपण पाहत आहोत आपल्या मंचावरती शाहीर रवींद्रजी भंडारी साहेब माजी सरपंच चौदरपाडा यांचा सन्मान आपण आपल्या मंचावरती पार पाडत आहोत. मॅच एका बाजूला सुरू राहील, लक्षात ठेवा. सामना एका बाजूला सुरू राहील आणि या मान्यवरांचा सन्मान देखील आमच्या या रॉयल मंचावरती आम्ही पार पाडणार आहोत. कोंढेरीचे आदरणीय सुखदेवजी भोईर यांना देखील विनंती की आपण देखील आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे.
आदरणीय नरेश गायकर यांचा देखील सन्मान आपल्या या मंचावरती केला जाईल. दादांना विनंती आहे की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करा. मॅचला झाले सुरुवात. व्हॉट अ स्टार्ट, ग्रेट स्टार्ट. जबरदस्त स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. षटकाराने सुरुवात. 31चा करायचा पाठलाग. बिग शॉट. तुफानी अंदाजामध्ये सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. सावतगावचे उद्योजक आदरणीय कैलासजी पाटील यांच्या वतीने प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. सौदरपाडा संघाच्या फलंदाजांसाठी ते पारितोषिक आपल्याला पाहायला मिळेल. या मंचावरती आपण पाहत आहोत सन्मान आलेल्या सर्व पाहुण्यांचं, मान्यवरांचा हा यथोचित मान सन्मान. आमचे श्यामशेठ दळवी, आदरणीय सदा भंडारी साहेबांना विनंती आहे की आपण देखील या आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. आणखीन एक चांगला फटका. वॉट बॅटिंग. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जबरदस्त फलंदाजी, पॉवर पॅक बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. 10 कदम. 2 चेंडू संपलेले आहेत आणि 2 चेंडूंवरती 10 धावांची वसुली. दोन चेंडू मध्ये 10 धावांची वसुली झाली आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये ओमी सुतार सर जोडले गेलेत. थँक्यू सुभाष. इथे मात्र आणखी एक फटका उडवलाय. हिटमॅन ऑफ चौदरपाडा हिट होतो या मॅच मध्ये. तिसरा धमाका आणि तिसरा तडाखा देत असताना आणखी एक दर्जेदार चौकार. करतोय ब्रेस्टर योगेश कोहली. त्याच्या पाठमधनं आतापर्यंत 14 धाबा आल्यात. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा गोलंदाज आधी. हो समोरच्या दिशेना आणखी एक उडवलाय. यावेळी देखील चेंडूला पाठवलाय आउट ऑफ द प्लॉट. चौकार. चारचा पाडा वाचला जातोय. योगेश कोहली इज ऑन फायर झालाय मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल. ओ यॉर्कर. यावेळी हेलिकॉप्टर उडवलाय. क्षेत्ररक्षक उपस्थित नाही. गॅप होती आणि त्या गॅप मध्ये थोडीशी फंबल देखील झालाय. परंतु धाबा किती मिळतील तिथे धाबा किती मिळतील आणि धाबा मिळतील 4 4 4 आणि 4. आतापर्यंत आले योगेश कोहलीच्या बॅटमधनं. पूर्णतः एकतर्फी सामना रंगताना पाहायला मिळतोय. धावसंख्या दाफलकावर अपडेट होतीये. 5 चेंडू आणि 22 धावा. विजयासाठी 25 बॉल्स मध्ये फक्त आणि फक्त 9 धावांची गरज. जबरदस्त विस्फोटक इनिंग साकारतो आपल्या संघासाठी. आधीच माफक लक्ष उभारलं होतं खऱ्या अर्थाने, परंतु त्या धावसंख्येचा पाठलाग करताना काय बॅटिंग करतोय. यावेळी देखील गॅप मध्ये चेंडू शॉर्ट फाईन लेगचा आणि स्क्वेअरचा क्षेत्ररक्षक बीट. चेंडू सीमा पार. तब्बल 5वा बॅक टू बॅक चौकार योगेश कोहलीच्या बॅटमधनं. क्या बात आहे. तर कीच पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर 5 चौकार. धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते तब्बल 26 धावा. आणि आता समीकरण आपल्याला खूप कमी पाहायला मिळत आहे. एकतर्फी सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. तर नक्कीच योगेश कोहलीसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. सन्माननीय आदरणीय माजी सरपंच शाहीर रवींद्र भंडारी साहेबांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राइज झालंय. ज्या पद्धतीची त्याची बॅटिंग राहिली आहे, पूर्ण एकतर्फी सामना प्रथमेश सर पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. 24 बॉल्स आणि विजयासाठी फक्त 5 धाब्यांची गरज. ऑन स्ट्राईक प्रतीक वाकडे असेल. ओ समोरच्या दिशेने उडवलाय. अंपायर्स होते त्यांच्या डोक्यावरनं. क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. व्हिकेंडी आणि चेंडू मात्र निघून चाला सीमा पार. चौकार. यावेळी सेन्सिबल क्रिकेट. 1 धावेची गरज होती आणि हा सामना इथे जिंकलाय. चौदरपाडा संघाचा आवाज आता इथे मात्र ऐकायला मिळेल.
पाठीराख्यांचा आवाज ऐकायला मिळेल. हा सामना 10 विकेट्स राखून चौदरपाडा संघाने आपल्या नावावर केला आहे. हार्दिक हार्दिक अभिनंदन चौदरपाडा संघाचं. आणि हार्ड लक आणि टफ लक ते म्हणजेच गोटेकर बी संघ. मॅच कोण असेल नो डाऊट दॅट अबाउट, परंतु खेळाडू भरपूर आहेत या रेसमध्ये.